तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून बुद्ध की कार्ल मार्क्स ह्या ग्रंथाचं पठण आपण करतो. बुद्धाचे सिद्धांत आतापर्यंत आपण 11 सिद्धांतापर्यंत जे बाबासाहेबांनी दिलेत तिथपर्यंत आपण विश्लेषण बघितलं. संपत्तीचं खाजगी मालकी ही एकाच वर्गाकडे किंवा एकाच माणसाकडे असली तर त्या खाजगी मालकीच्या दुरुपयोगातून सत्ता आणि दुसऱ्याला दुःख देणं हे उद्भवतं. हे 2700 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं. आजही आपण तेच बघतो. डेमोक्रेसी असली, लोकशाही असली तरी खासदार निवडून येण्याची प्रक्रिया म्हणजे त्याच्याकडे फायनान्शियल ताकद असणं हा मोठा क्रायटेरिया झाला. भारत देश स्वतंत्र झाला तर मला वाटते पहिल्या पंचवार्षिक योजनेपर्यंत ते नसेल, पण आता तर तोच आहे. म्हणजे खाजगी संपत्ती ज्याच्याकडे असते तो ऑटोमॅटिक सत्तेत जातो आणि सत्ता ही दुसऱ्याला दुःख देण्याचं कारण बनते. हे आपण कालपर्यंत पाहिलं. आजचे सिद्धांत बघूया. समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. भगवान बुद्ध जसं पहिलं आर्य सत्य दुःख सांगतात तर ते दुःख सांगून थांबतात का? नाही. त्या दुःखाचं कारणही आहे आणि एकदा कारण माहिती झालं की मग ते दुःखाचं कारण नष्ट केलं की दुःख ऑटोमॅटिक नष्ट होतं. आणि म्हणून तो दुसरा सिद्धांत बाबासाहेबांनी घेतला भगवान बुद्धाचा, की समाजाच्या भल्यासाठी दुःखाचं कारण दूर करून दुःख नष्ट करणं हा भगवान बुद्धाचा आवश्यक सिद्धांत आहे. आता दुःख आपण वरच्या सिद्धांतात पाहिलं की जर खाजगी मालमत्ता एकाच वर्गाच्या किंवा एकाच मालकीची असेल तर ती सत्तेमध्ये जायलाही उपयोगी होते आणि सत्ता हातात आली की ते दुःखाला कारणीभूत होतं. हे पार खालच्या बॉटम पासून ते शिखरापर्यंत लागू होतं. मग कुठून होतं तर घरामध्येही आपण पितृसत्ताक असतो आणि म्हणून सत्ता आणि संपत्ती कुटुंबाच्या एका माणसाच्या हातामध्ये केंद्रित असल्यामुळं दुय्यम स्थानावर असलेली स्त्री किंवा अल्पवयीन मुलं याच्यावरही केंद्रस्थानी असलेला कुटुंबाचा प्रमुख सत्ता गाजवत असतो. भगवान बुद्धाने माणूस हा केंद्रबिंदू मानला म्हणून माणसातलं दुःख शोधायचं आणि माणसातलं दुःख शोधून ते कसं नष्ट करता येईल याच्यावरती उपाय शोधायचे हे भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि मग दुःखाला खरं कारण काय? माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा समाजामध्ये किंवा जगामध्ये दुःख आणि सुख ह्या दोघी समांतर चालणाऱ्या बाजू आहे. भगवान बुद्ध ते एवढं सांगतं की जसं गाडीचं चाक हे बैलाच्या पाठीमागं चालतं तशाच प्रकाराने सुखाच्या पाठीमागं दुःखही येत असतं. आणि मग नेमकं सुख आणि दुःख काय? तर आपण आधुनिक जगामध्ये बघितलं तर भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख, तसंच भौतिक दुःख आणि आध्यात्मिक दुःख या दोन याचे प्रकार आहे. भौतिक सुखाची व्याख्या आपण किती जरी केली तरी भौतिक सुख म्हणजे काय असेल तर माणसांच्या दैनंदिन गरजेपोटी निर्माण झालेली साधनं विपुल प्रमाणात त्याच्याकडे उपलब्ध करून देणं ही साधी सुखाची व्याख्या आहे. मग काय भौतिक सुखामध्ये पहिलं काय असतंय की साधारणतः आपण म्हणतो की अन्न, वस्त्र आणि निवारा ही भौतिक सुखातली प्रायमरी स्टेज आहे की जे 3री 4थीच्या पोराला शिकवली जाते. आणि मग दुःख उत्पन्न कसं होतं तर अन्न, वस्त्र, निवारा. तर अन्नामध्येच व्हेरायटी येते. बासमती तांदूळ टाटा बिर्लाला असतो आणि टाकून दिलेला तांदूळ हा गरिबा करता असतो. आणि मग इथं अन्नामध्ये व्हेरायटी येते. भौतिक सुखामध्ये जिथे फक्त माणसाच्या उदरनिर्वाहाकरता जगण्याकरता त्या अन्नाची
गरज असते. भगवान बुद्ध तर भुकेला रोग म्हणतात आणि रोगावरचं औषध म्हणजे जेवण आहे. परंतु आज आम्ही जर बघितलं तर ह्या औरंगाबाद शहरामध्ये माणसाच्या लोकसंख्येच्या 1/3 हॉटेल आहे. एवढी लोकसंख्या आहे की नाही, तेवढ्या 1/3 काय आहे, हॉटेल आहे. का हॉटेलची गरज निर्माण झाली? आवश्यक गोष्ट आहे का ती? नाहीये. परंतु आज जसे जसे भौतिक साधनं आणि काय म्हणता येईल त्याला की इन्कम वाढणं आणि मग त्याच्यामधून माणसाची सुखासीनता वाढली आणि सुखासीनता वाढता वाढता तुमच्या भौतिक सुखाची व्याख्याही वाढून गेली. तुम्हाला यकीन नाही येणार औरंगाबाद शहरामध्ये तशा हॉटेल आहेत की नाही, तेवढा अजून तुमच्याला मेट्रोपॉलिटन सिटी नाही झाली अजून. पण बॉम्बे सारखी मेट्रोपॉलिटन सिटी आहे, त्या सिटीमध्ये मी 40 वर्ष राहिलो आणि तिथलं जीवन माणसाचं एवढं फास्ट आहे की ती घड्याळ असे माणूस स्पर्धा करतोय की कुठल्या वेळेला उठायचं, कुठल्या वेळेला आंघोळ करायची, कुठल्या वेळेला घराच्या बाहेर पडायचं, किती तास काम करायचं, परत कधी यायचं, हे सगळं त्याच्या घड्याळाच्या काट्यावर ठरलेलं असतं. आणि मग सुख आणि दुःखाचा काटाही त्या घड्याळाबरोबर फिरत असतो. भौतिक जीवनामध्ये आम्हाला लक्षातच येत नाही की आम्ही हे सगळे काबाड कष्ट सुखा करता करतो की दुखा करता करतो, माहिती नाही. एक वेळ असे आले की 4 चाकी गाडी असणं हे एक श्रीमंतीचं लक्षण आहे की नाही. परंतु निसर्गाने म्हणा किंवा परिस्थितीने म्हणा मुंबईतल्या लोकांवर अशी परिस्थिती आणून ठेवली की इच्छित स्थळापर्यंत गाडी घेऊन जाता येत नाही. कारण इच्छित स्थळावर गाडी घेऊन जायचं तर 9:45चं ऑफिस असेल आणि हा घरातून 7 वाजता जरी बाहेर पडला तरी तो इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही, कारण एवढी ट्रॅफिक असते. जवळजवळ 90% लोकांकडे गाड्या झाल्या. म्हणजे ज्या सुखाकरता जी साधनं आम्हाला लागते ती साधनं तर निर्माण केली, मुबलक झाली, पण जे साधन आम्ही सुखाच्या व्याख्या करता वापरलं ते काही सुख देऊ शकत नाही. मग काय करतात, मोठी लिमोझान गाडी असतात, दोघंही नवरा बायको नोकऱ्या करतात, रेल्वे स्टेशन पर्यंत गाडी आणतात, पार्किंगला लावून देतात, फर्स्ट क्लासच्या डब्यात बसून निघून जातात. सुख आणि दुःखाची व्याख्या करताना आणि भगवान बुद्ध तेच मानतात की शेवटी भौतिक सुखही माणसाला दुःखाच्या ठिकाणी नेऊन पोहोचवतं. हे कळायला खूप वेळ लागतो आपल्याला की जी गाडी मला सुखाकरता मी घेतली ती दुःख कसं आणून ठेवते. मग आम्ही गडकरी साहेबाचं E20 पेट्रोल भरलं की आमच्या गाडीची वाट लावतील, तीच गाडी आम्हाला दुःख देऊन जाते. सुखाची व्याख्या, सुख आम्ही पकडत असताना अतिप्रिय गोष्ट ही माणसाला दुःख कशी देऊन जाते हे भगवान बुद्ध सांगतात. आणि म्हणून भगवान बुद्धाचा सिद्धांत भौतिक सुखातून कधी अध्यात्म सुखाकडे पोहोचतो हे तुमच्या लक्षातही येणार नाही. आणि भगवान बुद्ध त्याच प्रायमरी गोष्टीला सांगतात की इच्छा हे तुमच्या दुःखाचं कारण आहे की नाही. गाडीची इच्छा करणं ऍक्च्युली आपण सुखाचं कारण समजू की नाही त्याला, पण भगवान बुद्ध एवढ्या हळुवारपणे तुम्हाला त्या दुःखाच्या ठिकाणी नेऊन ठेवतात की इच्छा हे दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध माणसाला लवकर कळत नाही की कसं असू शकेल व इच्छा करणं हे कसं काय दुःखाचं कारण असेल. आणि भगवान बुद्ध मग परत आपल्याला मनात डोकावायला सांगतात की इच्छा ही कधी न तृप्त होणारी गोष्ट आहे. एक गोष्ट भागली आणि म्हणून ती लगेच तृप्त झाली असं झालंय का? नाही. भगवान बुद्ध म्हणतात कुठल्याही माणसाची इच्छा ही कधीच तृप्त होत नाही. आणि म्हणून दुःखाचं कारण नष्ट करणं हा भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. मग भगवान बुद्ध सिद्धांत सांगताना आध्यात्मिक आणि भौतिक सुखाची कारणं सांगतात. भौतिक सुखामध्ये जोपर्यंत आध्यात्मिक सुखाची जोड दिल्या जात नाही तोपर्यंत भौतिक सुख तुम्हाला दुःखाकडेच घेऊन जाईल. वासना कशा निर्माण होतात? माझ्या शेजाऱ्याकडं बंगला आहे, माझ्याकडे नाहीये. वासना कोणाच्या प्रती निर्माण होतात? आम्हाला दुसऱ्याच्या प्रती. आणि म्हणून सुख मानायचं असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की वरती बघण्यापेक्षा पायाजवळ बघितलं पाहिजे. म्हणून मला कधी कधी वाटते की भिक्षूला 4 फूट बघायचीच का परमिशन दिली असेल? कुठेही चालताना भिक्षूला काय सांगितलं की 4 फुटावरच बघा.
कधी कधी आम्हाला विनयास सांगतात की 4 फुटावरती शालीनता असते, पण माझ्या लक्षात आलं की 4 फुटाच्या पुढे तुमच्या वासना दिसतात, है की नाही? 4 फुटाच्या पुढे नजर इकडे तिकडे दौडली की मग आपल्या वासना अतृप्त होतात. 4 फुटाच्या पुढे बघितल्यानंतर दुनिया दिसते आणि तेही आपल्याला हवं हवंसं वाटतं. आणि म्हणून ही इच्छा मारणं सांगितलंय का भगवान बुद्धांनी? नाही, इच्छा मारली तर मग माणूसही मृत्यू होईल. कारण जेवण ही एक प्रकारची इच्छा आहे, पण ते मटणच हवं ही अति इच्छा आहे. इच्छा ही कशी असावी तर तुम्हाला ती कुठेतरी अतृप्तीच्या मार्गाने नेणारी नसावी. अतृप्तीच्या मार्गाने नेणारी तर मग मात्र ती दुःखाजवळ घेऊन जाते. आणि बुद्धाचा सिद्धांत आहे की दुःख माणसाचं नष्ट कसं करता येईल. आणि म्हणून आध्यात्मिक जोपर्यंत, म्हणून सांगितलं त्या दिवशी मी प्रवचनात सांगितलं की वाचा आणि शरीराची जी कर्म आहेत ती मनाची अपत्य आहे. इच्छा मनच निर्माण करते ना. कुठल्याही गोष्टीला मन माणसाला संभ्रमित करतं किंवा सैरावैरा धावायला सांगतं. आणि म्हणून ती इच्छा असेल, वासना असेल, भगवान बुद्ध तर आपल्याला इच्छाच जन्म घेते. पुनर्जन्म काय घेते तर राहिलेली अतृप्त इच्छा. कधीही माणसाची इच्छा तृप्त होत नाही, म्हणून माणूस बार 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 जन्म घेतो. आणि त्या सिद्धांतानुसार जर माणसाला दुःख नष्ट करायचं असेल तर आपल्या इच्छा हा कशा असाव्यात? लिमिटेड असाव्यात. की गरजा, म्हणजे गरजापेक्षा जास्त अपेक्षा करणं याला वासना म्हटलं. कुठल्याही गोष्टीची की पत्नी असतानाही माणूस भोग विलासाची अपेक्षा करतो त्याला वासना म्हटलं. एखाद्या स्त्रीने की एखाद्या पुरुषाची आपल्याला पती असतानाही कामना करणं याला वासना म्हटलं. आणि ही वासना म्हणजे अतृप्त इच्छा आहे आणि ती तुम्हाला जन्म घ्यायला लावते. आणि या सगळ्या गोष्टीचं दुःखाचं कारण भगवान बुद्ध काय सांगतात? जाती जरा मरण. जाती म्हणजे जन्म. जन्म घेणं हेही एक प्रकारचं दुःख आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो की बाळ घरी जन्माला आलं तर आपण 10 दिवसाचा त्याचा सेलिब्रेशन करत असतो. ते ट्याहा ट्याहा करून रडत असताना आम्ही जोर जोराने हसत असतो. जन्माचा उत्सव साजरा करणं ऍक्च्युली आपण दुःखाचा उत्सव साजरा करत असतो, परंतु ते लक्षात येत नाही. आणि ते जर लक्षात आलं तर मग भगवान बुद्धांनी पहिली सुरुवातच दुःख काय आहे तर जन्म हे एक प्रकारचं दुःख आहे. कारण जन्म घेतला तरच तुम्हाला आजार होणार आहे. आजार असला तरच म्हातारपण येणार आहे. म्हातारपण आलं कीच मृत्यू येणार आहे. ही चारही दुःखाची कारण आहेत. सुख कशामध्ये आहे तर सुख माणसाचं भगवान बुद्धांनी खूप छोटी व्याख्या केली आणि एवढी सुंदर केली की सुख त्याच्यामध्ये आहे की माझ्या सगळ्याच इच्छा मरणं. याला निर्वाण म्हटलं की नाही? निर्वाण हे परम सुख आहे. आणि ते का आपल्याला आवडत नाही तर कारण त्याचा साक्षात्कार नाही. गाडी घेतली की आम्ही त्या गाडीची पूजा करतो, निर्जीव वस्तूची पूजा करतो, तिला हार घालतो, तिच्या पुढे नारळ फोडतो, पेढ्याचं पाकिट घेऊन येतो, सगळ्यांना वाटतो. काय करत असतो आपण ऍक्च्युली? सुखाचा सोहळा आम्ही आमचं सुख प्रदर्शित करताना इनडायरेक्टली कोणाला तरी दुःख देत असतो. काय दुःख असतं की माझी इच्छा थोडी का होईना तृप्त झाली, त्या पुढच्याच्या मनात वासना निर्माण करण्याचं काम आम्ही सेलिब्रेशन करून उत्पन्न करत असतो. म्हणून मी इथे तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. भगवान बुद्धाच्या जातकामध्ये खूप काही काही एवढे गर्भित अर्थ असतात. महाकश्यपाची गोष्ट आता मी इथे सांगितली, परत एकदा सांगतो की महाकश्यप आहेत. ते महाकश्यप हे आहेत की भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा ते महाकश्यप तिथे नव्हते. भगवान बुद्धाचं कलेवर 7 दिवस एका कढईमध्ये ठेवलेलं आहे. अग्नी द्यायला जातात, कलेवर पेटत नाही. आता कोणाकोणाला हे अतार्किक वाटेल, असं कसं होईल? भगवान बुद्ध तर गेलेत, कोणाला सगळ्यांना प्रश्न पडतो की पेटत का नाहीये?
तुपामध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यावरती वेगवेगळे लेप दिलेले आहे, सगळ्या काय म्हणजे सगळ्या ज्वलनशील वस्तू अंगाला लेपलेल्या असतानाही ते प्रेत पेट घेत नाही. आणि मग तिथे दिव्य दृष्टीने एक अनंत भिक्षू बघतात आणि ते म्हणतात नाही पेटणार. लोक विचारतात का? तर जोपर्यंत महाकश्यप येणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धाचा प्रेत अग्नी घेणार नाही. आणि महाकश्यप रस्त्याने त्यांना यायला 7 दिवस लागतात. काय ताकद असेल त्या माणसामध्ये, का आली असेल एवढी ताकद? आणि म्हणून त्यांच्या ह्या कथा, एखाद्या दंतकथाही असतील, आपण गृहीत धरू शिकल्या सवरलेल्या लोकांकरता. परंतु माणसामध्ये जर चारित्र्य असेल, माणसामध्ये जर शीर असेल, तर शीर आणि चारित्र्य एवढी ताकद निर्माण करतं, ती महाकश्यपामध्ये होते. म्हणून ती स्टोरी खोटी वाटते. का ताकद होती त्यांच्यामध्ये? महाकश्यप जन्मताच वैरागी आहे, पण एका श्रीमंताच्या घरामध्ये जन्म घेतलाय. इथं तर काही घरात खायला नसलं तरी बापाला आणि आईला वाटते पोराचं लग्न करून मोकळं झालं पाहिजे. याचा विचार नाही करत की यालाच खायला नाही, तिला आणल्यानंतर हा काय खाऊ घाले. महाकश्यप श्रीमंत घरामध्ये जन्मालेले आहे आणि म्हणून नॅचरल आहे, मुलगाही सुंदर आहे, सुदृढ आहे, आणि म्हणून त्या आई वडिलाला वाटतं की याचं लग्न केलं पाहिजे. परंतु हा जन्मताच वैरागी आहे, पण आज्ञाधारकही आहे. आई वडील सांगतात लग्न करायचं, याला वाटतं की आई वडिलाची इच्छा मोडायची नाही आणि म्हणून लग्नच होऊ नये म्हणून हा उपाय सोचतो. खूप सुंदर चित्रकार आहेत महाकश्यप, एवढं सुंदर चित्र काढतात आणि त्याला सोनेरी कलर देतात. कल्पनेतलं चित्र आहे एका मुलीचं, आणि यांनी एवढी सुंदर कल्पना रंगवलेली आहे की जगात अशी मुलगी जन्मालाच येऊ शकत नाही, एवढं सुंदर चित्र काढलं आणि ते आईच्या हातामध्ये देतात. आणि अशी मुलगी भेटली तर मी तिच्या बरोबर लग्न करील म्हणला. आता ही त्याचीच माय, ती नुसतं चित्र नाही ठेवत, तिची मूर्ती तयार करते. मूर्ती तयार करून, आणि त्यावेळेस वधू संशोधन असायचं, वधू संशोधनाकरता लोक जायची. आता बी वधू संशोधन सुरू झालं, कारण आता पोरायला बायका भेटाना, यांनी पोटातच मारल्या ना, त्याच्यामुळे आता काही भेटत नाही. 30-30 वर्षाची. आणि मी म्हणून अजून सांगतो की 5 वर्षानंतर ह्या लोकांनी जसे पोरांनी हुंडे घेतले की नाही, तसे आता पोरीचे बाप हुंडे घेते. कारण तुम्ही निसर्गाचा नियम बिघडवला. आणि तसंच झालं त्यावेळेस की ती आई ती मुलीची मूर्ती निर्माण करते, वधू संशोधनाकरता निघालेल्या त्या पंडितांच्या हातात देते, मला अशीच सून पाहिजे म्हणते. आता या महाकश्यपाला माहिती आहे की अशी पोरगी भेटणं शक्यच नाही, मी कल्पनेनं निर्माण केलेली आहे. आणि कल्पनेचं चित्र कधी अस्तित्वात असेल का? पण योगायोग असा असतो की 4थ्याच दिवशी त्या पंडितांना तशी मुलगी दिसते आणि ते आनंदित होतात. घरी निरोप पाठवला जातो की मुलगी भेटली. पण त्या मुलीचाही योगायोग नसतो हा, त्या मुलीचाही संकल्प असतो की मी लग्न करणार नाही, तिच्यातही वैराग्य असतं. पण 2 घरांनी, कारण त्यावेळेस मुलगा आणि मुलीचा विचार केला जातो का? नाही, पसंत करायचे. इव्हन माझ्या आई वडिलापर्यंत कधीच मुलांनी मुलगी पसंत केली नव्हती. आई वडील करायचे आणि हे चुपचाप दोघंही लग्न करायचे आणि ती लग्न टिकायची. विशेष म्हणजे आता 2 जण एकमेकाला पाहून 10-10 वेळेस बघतात आणि तरी 6 महिन्यात लग्न मोडतं. ती पहिली लग्न टिकायची, मायबाप करायचे तरी ती टिकायची. तसं यांच्या श्रेष्ठीला कळवल्या जातं, अनुरूप बघायचे, खानदान बघायचे आणि दोघांचंही लग्न जवळजवळ ठरतं. दोघांनाही माहित होतं म्हणून 2 जण चिठ्ठी लिहितात आणि आपल्या सेवकाजवळ देतात. कारण ती आता बी तुम्ही पिक्चर मध्ये बघत असाल की नाही, पोरीचं दुसरीकडेच असतं, त्याची लिहून पाठवते मला नाही म्हण, हा बी म्हणतो नाही म्हण. तशी त्यांनी चिठ्ठी लिहून पाठवली, ते तेव्हापासून चाललंय नाही म्हण, पण कोणी काही कोणाला नाही म्हणत नाही. पाठवली चिठ्ठी, त्या 2 सेवकाची भेट रस्त्यात होते. हे दोघही सेवक त्यांच्या प्रति इमानदार नाही, त्यांच्या आई बापाप्रती इमानदार आहे. कारण त्यांना वाटतं की ज्यांच्या आई बापाने ठरवलं लग्न व्हायला पाहिजे तर लग्न व्हायला पाहिजेत. आणि म्हणून ते दोघही चिठ्ठ्याची आदला बदल करत नाही, चिठ्ठ्या फाडून टाकतात आणि वेगळ्या चिठ्ठ्या एकमेकाला पोहोचवतात. लग्न होतं. लग्न झाल्यानंतर दोघं विचार करतात की तिच्या मनात होतं लग्न करायचं, ती बी म्हणते याच्या मनात होतं. ऍक्च्युली दोघांच्याही मनात नव्हतं. आणि जेव्हा पहिल्या रात्री हे जोडपं एकत्र येतं आणि दोघांची कहाणी सांगतात, मी तुम्हाला शिलाची आणि संयमाची गोष्ट सांगतो, आणि मग तिथे ठरवतात की आपण यांना खोटं ठरवूया. गळ्यातले हार काढून त्या एका खाटावर टाकतात आणि 8 वर्ष ही मंडळी
एका खाटेवर असतात पण ब्रह्मचार्याचं पालन करतात. जगाला वाटतं ही पती पत्नी यांचा धर्म हे पाळतायत, परंतु त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन केलेलं असतं. कोणाला ऑब्जेक्शन घ्यायची काही गरज आहे का? एका कमरेत आहेत, आई वडिलांनाही वाटतंय, पती पत्नी आहेत, ठीक आहे. आणि 8 वर्षानंतर दोघांच्याही आई वडील मरतात. आता लग्न आई वडिलाकरता केलं होतं आणि म्हणून संपत्ती खूप आहे आणि म्हणून सुरुवातीला कश्यप म्हणतात की हे बघा आपल्या दोघांनाही लग्न नव्हतं करायचं, ब्रह्मचार्यही आतापर्यंत आपण पाळलेलं आहे, आता उजागर दीक्षा घेऊया ना. ते म्हणजे काय हरकत नाही, दीक्षा घेऊया. आणि म्हणून पूर्ण संपत्ती आपल्या नोकरा चाकराच्या मालकीची करतात. बाजारामधून काशाय वस्त्र आणतात, दोघही डोक्यावरचे केस काढतात, काशाय वस्त्र काढतात आणि घरातून बाहेर पडतात. कथेचा अर्थ समजून घ्या, ही निश्चित मनोरंजनाची कथा नाही. दोघ जण एका चौफुल्यावर येतात आणि मग महाकश्यप म्हणतात की आता तू वेगळ्या रस्त्याने जा आणि मी वेगळ्या रस्त्याने जातो. तिथे त्यांची बायको म्हणते 8 वर्ष आपण एकत्र राहिलो की मनामध्ये आपल्या काही वेगळं नाही. तिथे महाकश्यप म्हणतात की एवढ्या दिवस तुझ्याकडे वॉच करायला दुनिया नव्हती. त्यांनी गृहीत धरलं होतं आपण पती पत्नी आहोत. आता लोक आपल्याला पती पत्नी म्हणणार नाहीत आणि म्हणून आपल्या वर्तणुकीने पुढच्याला पाप करायची संधी देऊ नये. कारण पुढच्याला आपल्या वर्तणुकीने पाप करायची संधी दिली तरी आपण शीलभ्रष्ट होतो. एवढा मोठा उदात्त विषय असा आणि अशा शीलवान माणसाकरता बुद्धाचं प्रेत वाट पाहत. दुःख आणि सुखाचं अरहंत भिक्षू आहेत. जेव्हा म्हणून मी सांगितलं की कथा की इच्छा आणि वासना ह्या कशा लिमिटेड ठेवायच्या, लिमिटेड ठेवता ठेवता त्यांचा अंत कसा करायचा, याला दुःखाच्या कारणातून मुक्त होणं हा भगवान बुद्धाचा सिद्धांत होता. आणि म्हणून अरहंत महाकश्यप पहिल्या संगीतीचे अध्यक्ष आहेत महाकश्यप, कारण ते एवढे शीलवान आणि एवढे त्यागी आहेत, वासना विरहित आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या सिद्धांतामध्ये सुखाला किंवा दुःखाला कारण शोधलं की सुख ऑटोमॅटिक सापडतं. आपण दुःखाची कारण शोधतो पण ती चुकीची शोधतो. आजपर्यंत मी जसं सांगितलं की संसारामध्ये आमच्या सुखाची व्याख्या काय, पहिलं शिक्षण असेल आणि शेवटी दुःखाच्या स्थितीने येऊन ठेवतो आम्ही. पोरगा शाळेत घातला, त्याची दौड कुठे असते की मी मोठी डिग्री असेल करेन. डिग्री कशा करता असेल करेल, चांगली बायको मिळेल, चांगली बायको मिळाल्यावर चांगली नोकरी, चांगली नोकरी मिळाल्यावर बंगला, बंगला मिळाल्यावर हे, आणि ह्या सगळ्या इच्छा करता करता एक दिवस म्हातारा होईन आणि मरून जाईल. म्हणजे दौड कुठपर्यंत असते आपल्याला, शेवटी मरणाकडे असते. आणि बुद्ध म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचा सिद्धांत हा माणसाला मरणाकडे नेत नाही. मग तुम्ही म्हणाल मग कशाकडे नेतात? मरणाकडे नेत नाही तर आपल्या वासनेपोटी आपल्याला येणारी जी दुःख आहे, हे दुःखाची शृंखला तोडायला भगवान बुद्ध शिकवतात. आणि म्हणून दुःखापासून मुक्ती कशी मिळेल ती आध्यात्मिकही असेल आणि भौतिकही असेल. जेव्हा अनाथ पिंडक भगवान बुद्धाकडे येतात आणि त्यांना विचारतात मी व्यापारी आहे, मी व्यापारी आहे म्हणजे व्याज घेतो, दुसऱ्या लोकांना व्याजाने पैसे देतो, हे माझं कर्म अकुशल आहे का? भगवान बुद्धांनी सांगितलं की दारिद्र्यामध्ये राहणं, आळसात राहणं हे अकुशल आहे. व्यापार करणं, रुपयाचा 4 आणे हिस्सा घेणं याला व्यापार म्हणतात, पण रुपयाचे 5 रुपये करणं याला अनाचार म्हणतात. भगवान बुद्ध एवढ्या सुंदर रीतीने अध्यात्म शिकवून देतात. आणि म्हणून सुखाची व्याख्या करताना सुखाकडे नेण्याकरता भौतिक सुखाकडे जाता जाता आध्यात्मिक सुख जोपर्यंत डोक्यात येणार नाही तोपर्यंत भौतिक सुख थोड्या वेळाकरता तुम्हाला ते सुख वाटेल, पण ते शेवटी दुःखाकडे घेऊन जाणार असतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात, हा सिद्धांत बाबासाहेब का देतात तर कार्ल मार्क्सही लोकांना कुठे घेऊन जायचंय, सुखाकडे घेऊन जायचंय. पण कार्ल मार्क्सच्या सिद्धांतामध्ये आपण बघू, कार्ल मार्क्सच्या डोक्यातलं सुख खूप वेगळं आहे. आणि म्हणून तो धर्माच्या सुखाला अफूची गोळी म्हणतो.
कारण त्याला बुद्धाने दुःखावरचा उपाय वाचला नाही, त्यांनी कोणाचा उपाय वाचलेला आहे? दुसऱ्या धर्मातला, की ज्यांनी भूलभुल आहे, मृगजळ उभं केलेलं आहे, की तू असा वागला तो स्वर्गात जाशील. हे मृगजळ आहे. ते कार्ल मार्क्सला पटलेलं नाही. भगवान बुद्धाचा हा सिद्धांत कार्ल मार्क्सच्या लक्षात आला नाही. बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धाच्या सिद्धांतामध्ये दुःखाला कारण शोधणं आणि ते कारण शोधून त्या दुःखाला सुखात परिवर्तित करणं हा भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. तर दुसरा सिद्धांत आहे सर्व मानव समान आहेत असं बुद्ध मानतात. बुद्धाचा धम्म किंवा बुद्धाचा रस्ताच मानवाला केंद्रबिंदू मानून झालेला आहे. मग बाकी धर्मामध्ये मानवाला समान मानलं जातं का? आजच्या परिप्रेक्षमध्ये जर आज आपण बघितलं तर मानवाचे एवढे गट करून ठेवले त्यांनी की सर्व मानव समान मानायला जगात पण नाही. एवढी पुढारलेली अमेरिका, पण त्या अमेरिकेमध्येही काळा आणि गोरा असा भेद होता. तुम्हाला दलित पॅन्थरची चळवळ कुठल्या चळवळीवर प्रेरित होती माहितीये का? हा अमेरिकेचा ब्लॅक पॅन्थर मार्टिन ल्युथर किंगने उभा केलेला, त्याच्यावरती प्रेरित होती तुमची दलित पॅन्थर. त्यांचा कोणता होता? ब्लॅक पॅन्थर, त्याच्यावरती होती. म्हणजे एवढी प्रगत असणारी अमेरिका किंवा कुठलंही राष्ट्र, युरोपमध्ये जरी गेलात तर काळे आणि गोरे, मालक आणि नोकर, गुलाम आणि मालक, स्त्री आणि पुरुष, हे भेद सर्व ठिकाणी होते. भगवान बुद्धाने एकच कॅटेगरी बनवली, त्याला मानव. मानव म्हणताना आजही आपण जर बघितलं भारतामध्ये तो विचित्र प्रकार होता. ह्या मानवामध्येही मानवाला एखाद्या कुत्र्या मांजऱ्याची उपमा दिली होती आणि शूद्राला माणसासारखं जीवन जगण्याची परमिशन दिलीच नव्हती. म्हणून बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धाचा सिद्धांत हा मानव समान आहेत, मग ते कुणीही असो. जेव्हा घटनेमध्ये सगळ्यांनी ठरलं की प्रस्तावना कशी असावी आणि मग तिथे प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये फक्त तो एकच विचार येतो की भगवान बुद्धांनी निर्मित केलेलं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, ह्या गोष्टी कोणाच्या होत्या? तर भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये अंगीकारलेल्या. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एवढं स्तोम माजलेलं होतं की त्या काही गोष्टी, निरर्थक गोष्टी देवाच्या किंवा धर्माच्या नावावर खपवल्या जात होत्या. माणसाला केंद्रबिंदू मानल्या जात नव्हतं, किंबहुना माणसाचा बळी दिला जायचा. आजच्या पासून 200 वर्षापर्यंत जर एखादी इमारत उभी राहत नसेल तर तिथं मांगा आणि महाराचा त्या पायात बळी दिल्या जायचा. ह्या सत्यकथा आहे. एवढी सत्यकथा नाही तर स्त्रीला एवढी वाईट वागणूक दिल्या जायची की तुम्ही नागिली नावाचं, गुगलवरती जरी तुम्ही सर्च केलं ना तर नागिली नावाची एक बाई आहे तामिळनाडूमध्ये. त्यावेळेस मला त्रावणकोर हे एक राज्य होतं. आत्ताची घडलेली गोष्ट, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, की त्या त्रावणकोरच्या राज्यामध्ये शूद्राच्या बाईने आपल्या छातीवरती ब्लाऊज घालू नये हा एक नियम होता. आणि तिला जर तिची छाती झाकायची असेल तर तिला टॅक्स द्यावा लागायचा, त्याला ब्रेस्ट टॅक्स म्हणायचे. शूद्राच्या बाईला आपलं शरीर झाकण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे तिला माणूस म्हणून गणना करत होते का? त्या नागिली नावाच्या बाईनी जेव्हा तिने बंडखोरी केली, शूद्र होती आणि तिने ब्लाऊज घालायला सुरुवात केली आणि तिथल्या राजाचे सैनिक म्हणून मात्र तिला परेशान करायला सुरुवात केली. जेव्हा परेशान सुरुवात करायला, एक तर ब्लाऊज काढ किंवा टॅक्स दे, तेव्हा त्या बाईने आपली छातीचे स्तन कापूनच त्याच्या याच्यामध्ये दिले. आणि म्हणून तिथपासून त्या त्रावणकोर मधला हा म्हणजे केवढं मोठं तिला दिव्य करावं लागलं, त्याग करावा लागला, तिचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगितल्या जाते तिथे की सती तर खूप बाया गेल्या, माणसाच्या छातीवर
बाई बांधून जिवंत जाळल्या जायची, पण त्या नागिनीच्या पतीने तिच्या चितेमध्ये उडली मारली, म्हणून पहिला सती गेलेला माणूस त्या नागिनीचा पती आहे. आणि म्हणून शूद्रामध्ये पुरुष हे स्त्रीच्या प्रती पहिल्यापासून इमानदार राहत आले. म्हणून आजही तुम्ही जर बघितलं तर पुनर्विवाह करण्याची पद्धत ही मुळापासून शूद्रामध्ये आहे. त्याला गंधर्व विवाह म्हणायची. पण बामणाच्या बाईला परत लग्न करायची परमिशन नव्हती. याचे पुरावे आहेत की सावित्रीबाई फुलेंनी आपल्या घरी विधवांची बाळातपण करायची असा एक आश्रम सुरू केला होता. आणि त्या आश्रमामध्ये ज्या 35 बायांची बाळांतपण केली होती त्या 35च्या 35ही ब्राह्मण होत्या. आणि त्यातल्या एका काशीबाई नावाच्या ब्राह्मणीचं पोरग महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी दस्तक घेतलं होतं, त्याचं नाव यशवंत. सांगण्याचा उद्देश असा आहे की बाकीची धर्म माणसाला माणूस मानायला तयार नव्हती. आणि म्हणून बुद्धाचा सिद्धांत होता की सगळे माणूस एक समान आहे, इथे कोणालाही कमी लेखल्या जाणार नाही. आणि म्हणून जगातल्या पहिल्या तत्ववेता म्हणा, दर्शनकार म्हणा, तुम्हाला ज्याला जे म्हणता येईल ते म्हणा, त्यांनी आपल्या पुरुषाच्या बरोबर स्त्रीलाही संघामध्ये भिक्षुणी बनण्याचं स्थान दिलं. आता काही काही जणांच्या लक्षात नसेल की भिक्षुणी बनायचं स्थान दिलं म्हणून काय झालं. कारण भिक्षू हा शिक्षित असायचा. आता आम्ही ज्या भिक्षूकडे बघतो त्या भिक्षूकडे बघून भिक्षूची व्याख्या करू नका. भिक्षू हे पंडित असायचे, भिक्षू हे बुद्धिमान असायचे. आणि बुद्धिमान कधी होतो माणूस की ज्याला शिक्षणाची दारं खुली असतात. ते शिक्षणाचं दार भगवान बुद्धांनी स्त्रिया करता खुलं करून दिलं. म्हणून भगवान बुद्धांनी ह्या जगामध्ये जे जे भेद होते ते सगळे भेद मिटवण्याचा प्रयत्न केला. काही काही लोक ऑब्जेक्शन घेतात की भगवान बुद्धांनी पहिला नकार दिला होता, स्त्रीला नकार दिला होता. गोष्ट खरी आहे, पण लॉजिकल जर तुम्ही बघितलं तर भगवान बुद्धाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं, भगवान बुद्धाच्या मनामध्ये विचार आले की सांगू कुणाला. आणि त्यावेळेस मार त्यांच्या पुढे येतो आणि मार त्यांना म्हणतो की ठीक आहे ना, आता तू माझ्यावर विजय मिळवून बुद्धत्व प्राप्त केलंय, आता ठीक आहे, महापरिनिर्वाण स्वीकाराने जा, आता परत काय तुला दुनियेत यायचं नाहीये. जी लोक ऑब्जेक्शन घेतात भगवान बुद्धावर त्यांच्याकरता सांगतो मी. प्रजावतीला नकार कधी दिलेला आहे त्यांनी? बुद्धत्व प्राप्त केल्यावर दिलेला आहे ना, अगोदर दिलाय का नाही. त्या मारायला भगवान बुद्ध म्हणतात मी तसं महापरिनिर्वाण स्वीकारणार नाही. मला भिक्षू, भिक्षुनी, उपासक आणि उपासिकेचे 4 संघ मी जोपर्यंत निर्माण करणार नाही तोपर्यंत मी महापरिनिर्वाण स्वीकारणार नाही. म्हणजे भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त झाल्या झाल्या भिक्षुनीचा संघ निर्माण करायचा संकल्प केलेला आहे. आणि मग आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो की प्रजावतीला नकार का दिला असेल. कारण सुरुवातीला प्रजावती एकटीच दीक्षा मागायला गेली. भगवान बुद्धाच्या पुढे प्रजावती कधी गेलेली आहे? एकटीच गेलेली आहे सुरुवातीला. आणि पहिल्याच वेळेला भगवान बुद्ध तिला नकार देतात. कारण का? महाराणी आहे ना. भगवान बुद्ध म्हणतात तिच्या तोंडावर नाही पण विचार करतात ही महाराणी आहे, हे भिक्षूचे नियम पाळेल का? चारिकेला जाताना पायात चप्पल नाही ठेवायची, खरंच दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागेल का? तो संभ्रम आहे तिच्याविषयी. आज आपण नाही जरी म्हटलं स्त्री आणि पुरुषाच्या बाबतीत किती समानता आणायची म्हटली तरी निसर्गानेच तुमच्यामध्ये काही भेद केलेले आणि ते भेद आपल्याला स्वीकारावं लागतील. आता त्या भेदावरती स्त्रीने मात केली, पण मातृत्व आणि मातृत्व अंगीकारत असताना त्या 10 महिन्याचा पिरियड तिच्या शरीरामध्ये होणारे बदल हे तिला स्वीकारावंच लागतात. हे पुरुषापेक्षा भिन्न असतात. आणि म्हणून स्त्री आणि पुरुषाच्या जेव्हा प्रजावती दीक्षा मागायला येते तेव्हा ती एकटी येते आणि म्हणून भगवान बुद्ध नकार देतात. स्त्री आणि पुरुषाच्या शरीर रचनेमध्ये असणारा फरक
आणि त्या फरकावरती भगवान बुद्धाला 10 नियम जास्त बनवायचे होते. कारण पुरुषाकरता 227 आणि स्त्री करता 311 आहे. काय तर दोघांच्या शरीर रचनेमध्ये फरक आहे आणि म्हणून त्याच्याकरता ते कबूल करून घ्यायचे होते. आणि मग दुसऱ्या वेळेस प्रजावती शाक्य कुळातल्या 500 राण्यांना घेऊन सोबत येते आणि मग तिथे ती आल्यानंतर परत नकार दिला जातो. आनंदाला जेव्हा प्रजावती सांगते तेव्हा आनंद बुद्धाकडे जातात आणि म्हणतात की भगवंत, की ज्या आईने तुम्हाला दूध पाजलं, तुमची आई नव्हती आणि ती आता तुम्हाला प्रवज्जा मागते, तर बुद्धाला स्त्रीविषयी, कारण भविष्यामध्ये लोक म्हणतील की बुद्धाचा दृष्टिकोनही दुसऱ्या धर्माचार्यासारखा स्त्रीकडेही बघण्याचा दूषित होता. तेव्हा आनंद म्हणतात की आनंद नाही, कारण आनंदाने प्रश्न विचारलेला आहे की का स्त्री अरंत पदाला जाण्याच्या लायक नाही का? भगवंत म्हणतात तसं नाहीये, परंतु स्त्रीच्या शरीर रचनेमध्ये आणि पुरुषाच्या शरीर रचनेमध्ये मला प्रजावतीने एकटी आली होती तेव्हा वचन दिलं नसतं. दिलंही असतं तर पाळलं असतं की नाही पाळलं असतं, मला शंका आहे. म्हणून आता तिला विचार की मी तुला 10 नियम एक्स्ट्रा पाळण्याची जर तू अनुमती देत असशील तर स्त्रीला प्रवज्जा देण्याची मी अनुमती देतो. आता बऱ्याच लोकांची अडचण अशी होते, माझं बी होतं ते पहिल्याने, किती 50 वर्षाची प्रवर्जित भिक्षुणी असेल तरी तिने एका दिवसाच्या श्रामणेराला वंदन केलं पाहिजे, हा पहिलाच नियम दिलाय भगवान बुद्धाने. माझ्याही डोक्यात होतं असं का केलं असेल भगवान बुद्धाने? 50 वर्षाची स्त्री प्रवर्जित आहे पण तिने एका दिवसाच्या सामनेराला वंदन केलं पाहिजे, याचा अर्थ त्याला गुरु मानलं पाहिजे. बुद्ध खूप दूरदृष्टीचे होते, कारण जेव्हा भिक्षू आणि भिक्षुणी येतील तेव्हा सगळेच पवित्र नसणार आणि ब्रह्मचर्य पाळताना दोन्ही निसर्गाने बनवलेल्या ज्या क्रिया आहेत त्या एकमेकाकडे आकर्षित होतात, परंतु पवित्र नात्यामध्ये बापाला आणि गुरुला केंद्रस्थानी मानल्या जातं आणि त्यांच्याकडे वासनेच्या नजरेनं बघितल्या जात नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की 50 वर्षाच्या भिक्षुणी एक दिवसाच्या श्रामणेरालाही गुरु मानून त्याचं वंदन केलं पाहिजे, म्हणजे त्याला बाप मानलं पाहिजे, म्हणजे पुढचे सगळेच अनर्थ टळतात. आणि हा पहिला नियम होता. म्हणून भगवान बुद्धाने माणसाला समान करण्याकरता हे नियम घातले होते, कारण माणूस तसा समान होतो का? आजही तुम्ही बघा, लग्नात गेलो तुम्ही, एखाद्या गरीबाचं लग्न असते पण त्याला बी एवढी चरबी असते की तो खर्च तर लय मोठा करतो, पण त्या लग्नात चुकून एखादा तहसीलदार आलो की 500 लोकांचा अपमान करून त्या तहसीलदाराचा सत्कार करतो की नाही? समानता मानता का आपण? अरे तो लग्नात बोलवलेले यांच्यासारखाच निमंत्रित आहे ना, पण नाही, आम्ही त्या 500 लोकात 10 लोकांचा शाल जोडी देऊन सत्कार करत असतो. आणि म्हणून भगवंताला ते नियम बनवावं लागले. आणि आधुनिक जीवनात आपल्या वागण्यात आपण हे नियम बनवत नाही, म्हणून ह्या सगळ्या भानगडी होतात. आपण आपल्यातल्याच लोकांना कोणाला श्रेष्ठ समजत असतो आणि कोणाला कनिष्ठ समजत असतो. भगवान बुद्धांनी श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे नातं न निर्माण करता भगवान बुद्धांनी तुम्हाला आचरणीय सांगितलं. आणि म्हणून उपाध्यायाचा आदर सत्कार शिष्याने करावा, परंतु त्याला श्रेष्ठत्वाचं ज्ञान देऊन आपलं स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करू नये. कलाम सुत्तामध्ये तेच सांगितलं. आदर आणि आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवणं याला खूप मोठं महत्व देतात भगवान बुद्ध. बाबासाहेब तेच करतात. बाबासाहेबांनी आम्हाला तेच सांगितलं. कधी कधी असं नसेल पण पहिल्या आपल्या डोक्यात म्हणी पडल्या होत्या की वळचणीचं पाणी वळचणीलाच जातं. बाबासाहेबांनी त्याच्यावरती उलटी मात केली. भारतामध्ये पहिलं धरण कुठलं बांधलेलं तुम्हाला माहिती आहे का? हिराकुंड. आणि ते बाबासाहेबांनी बांधलेले, पाणी मंत्री होते त्यावेळेस बाबासाहेब. हिराकुंड धरण मानून त्या म्हणीचीच वाट लावून टाकली की पाणी डोंगराकडून जरी खाली येत असलं तरी त्याला अडवता येतं. आणि म्हणून आमच्या डोक्यात जे होतं
आम्ही शूद्र आहोत, म्हणजे आम्ही आमच्या पायरीने राहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी ती पायरी तोडायला सांगितली. आम्ही माणूस आहोत, आम्ही माणूस आहोत, म्हणून आम्हालाही माणसासारखं वागवा. तुम्ही जर आम्हाला माणसासारखं वागवणार नसाल तर मग मात्र आम्ही बंड केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाचा सिद्धांत होता की माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे, म्हणजे सगळी माणसं समान आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की माणसामध्ये जाती असू शकत नाही. कशा असतील जाती? आता मला सांगा बरं, रस्त्याने चालताना ओळखता येईल का तुम्हाला? हा मांग आहे, हा महार आहे, हा चांभार आहे, हा कुंभार आहे, तेव्हाही ओळखता येत नव्हतं. पण तेव्हा ते काय करत होते, तुमचं आयडेंटिफिकेशन करण्याकरता मांगाच्या मनगटात काळा दोरा आणि महाराच्या गळ्यात काळा दोरा ही आयडेंटिटी असायची. आता तुम्ही बरेच, आता तुमच्या तोंडा बिंडावर गोंदलेलं दिसत नाही, पण पहिल्या बाया गोंधून घ्यायच्या. जास्त कोण गोंधून घ्यायच्या? मागणी आणि मारणी. तोंडावर इथे काय, इथे काय, हातात काय, ती आयडेंटिटी असायची तुमच्या. विचारायची सोय नव्हती. मारणीचा हात पाहिला, गोंधेला दिसला की ओळखायची ही मारीन आहे. हे आयडेंटिफिकेशन होते. भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही नॅचरल आयडेंटिफिकेशन कृत्रिम करताय. माणसामध्ये जाती असू शकत नाहीत, त्या जनावरांमध्ये असू शकतात. कारण जनावरांमध्ये जात निर्माण होते आणि जात त्यांची ओळखण्याकरता की जसे त्यांच्या पावलाच्या खुणा बघा, 4 पायाच्या गायीच्या आणि म्हशीला खूर असतो, कुत्र्याला पंजा असतो. असं झालंय का की बामणाला 4 पायाचे पंजा आहे आणि महाराला खूर आहे? नाही ना, पायच आहे सगळ्याला. बाबासाहेब तर बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यामध्ये त्या पोटपाच ब्राह्मणाचं त्यालाच विचारतात की ब्राह्मणी रजस्वाला झाली त्याच्यानंतरच गर्भधारणा होते, अस्पृश्याला तसं होत नाही का? तर म्हणतो दोघालाही होतं. मग जात कशी येईल? ब्राह्मणाची बाई गर्भामध्ये अपत्याला 9 महिने काही दिवस ठेवते, तशीच महारी नाही ठेवते, दुसरे ठेवतात. म्हणून माणसामध्ये जाती नसतात, माणसं हे सगळे समान असतात. हा बुद्धाचा सिद्धांत लागू असतो. आणि म्हणून हा सिद्धांताला आपल्याला कम्पेअर कोणाशी करायचं आहे? आता कार्ल मार्क्सशी करायचं. म्हणून हे लक्षात ठेवा, नाही तर मग ते परत आपल्याला ते क्रांती आणि प्रतिक्रांती सारखं व्हायचं. मी प्रतिक्रांती मधलं महाभारताचं आलं की सगळे तल्लीन व्हायचे, झोपात गेल्यासारखे व्हायचे. मग हळूच मला म्हणावं लागायचं की हे सगळं काल्पनिक आहे. हे आता काल्पनिक नाही, आपल्याला कम्पेअर करायचं, बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांची तुलना करायची. आणि मी सुरुवातीला जसं सांगितलं की का वाटली असेल बाबासाहेबाला तुलना करणं, त्याच्या पाठीमागे आज पण तेच कारण होतं. आज जो मांगान महाराचा लढा आहे ना तुमचा, तोच बाबासाहेबाला नष्ट करायचा होता. त्याच्याच करता कार्ल मार्क्स याची तुलना केली होती बाबासाहेबांनी की कसं रिलेव्हंट आहेत बुद्ध. बुद्धाने तुम्हाला दिलेला हा धम्म कुठेही कर्मकांडात घेऊन जात नाहीये, म्हणून हे सिद्धांत दिले. आणि हे सिद्धांत ध्यानात ठेवा, जेव्हा कार्ल मार्क्सचे सिद्धांत आपण अभ्यासू तेव्हा हे एकदम लख प्रकाश पडेल. आणि म्हणून मला हे वाटतंय की आता तुम्ही हे जे करताय ना, हे शेअर करताना आता ठरवून एक मांग आणि एक चंभार याला करा. माझं हे प्रवचन चालू आहे ना, जरूर करा, देते शिव्या खाली देऊ द्या ना, पण शोधून काढा. आज घरी गेल्यावर की बायाने समजायचं की कोण माझी मांगीन मैत्रीण आहे, तिला मी पाठवणार, आणि कोण समज दोघाला अवश्य पाठवा. त्याने पुढे शेअर करो चाहे ना करो. कारण बाबासाहेबाचं हे कारण आपण चुकलो. बाबासाहेबाचं हे लिटरेचर आपण मांगवाड्यात आणि चंबारवाड्यात नेलंच नाही, म्हणून ही गोची होती. आता आपल्याकडची आधुनिक टूल्स आहेत, यंत्र आहेत, त्या माध्यमातून जाऊ द्या ना. 50 मांगातल्या एका जरी मांगाला कळलं तरी आपण काही ना काहीतरी कार्ल मार्क्स शिकवला असं होईल. कारण काय होतं, कार्ल मार्क्सचा काही धर्म नाही. तुमच्या माहिती करता सांगतो की मांगाचा ओढा ख्रिश्चनाकडे आहे. त्यांना येशू ख्रिस्ताचं कुठलंच तत्वज्ञान माहिती नाही. ते ख्रिश्चन झाले तरीही त्यांना कळलेलं नाही. कारण येशू ख्रिस्त जर डिटेल वाचला तर लडाखच्या तिथे आजही लडाख बौद्धिस्ट आहे आणि एका जणाचं थिसिस आहे त्याच्यावर
की येशू ख्रिस्ताला सोळावर जरी दिलं तरी येशू ख्रिस्त मेला नव्हता. त्याच्या आईने त्याला वाचून आणलं होतं. म्हणून तो ईस्टर साध्य करतात की बघ येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाला. ऍक्च्युली मेलाच नव्हता. आणि तो इथे काश्मीरमध्ये घेऊन आले त्याची आई आणि त्याला बौद्ध धर्माचं तत्वज्ञान शिकवलेलं आहे. तेव्हा तक्षशिलेमध्ये चालू होती. हा इतिहास आहे. त्या येशू ख्रिस्तानी इसवी सन बुद्धाच्या खूप नंतर आलेला आहे येशू ख्रिस्त. त्याचा इतिहास आहे. ते काही मायथॉलॉजी नाहीये, इतिहास आहे. आणि म्हणून मांग का ख्रिश्चन होतोय तर महार बौद्ध येतो. आणि त्यात संभाराला अजून समजाच ना मी काय व्हायचं. ते इकडेही नाही आणि तिकडेही नाही, त्याच्यापर्यंत जाऊ द्या. आणि त्याला सांगा बाबांनो, महाराने जरी बुद्ध धर्म स्वीकारला, तुम्ही स्वीकारा यांच्या पुढे पळा ना. कारण बुद्ध धर्म ही कोणाची मोनोपॉली नाहीये, ही आचरणाची कला आहे, तो एक धर्म नाही. आणि म्हणून तुम्ही इथे बसलेल्या लोकांना किंवा जे ऐकतात, कारण ऐकणारे शक्यतो सगळे पूर्वाश्रमीचे महारच आहेत, नाही आहेत काही काही लोकांचा इथं मला फीडबॅक, तर अवश्य पाठवा. हा कार्ल मार्क्स की बुद्ध हा धर्मग्रंथ अवश्य आपल्या एका मांग मित्राला आणि संभार मित्राला अवश्य पाठवा. कारण भांडणं यांची सुरू आहे. बाबासाहेब याच्याच करता कार्ल मार्क्स आणि बुद्धाची तुलना केलेली होती. ही तुलना आपण सगळ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचा. आणि म्हणून ही होत असणारी भांडणं जे नाही त्याच्याकरता होत आहे त्याच्याकरता झाली असती तर जरा बरं वाटलं असतं. पण ते रिझर्वेशनच नाही आणि त्याच्याकरता भांडताय, जागाच नाहीयेत. आणि मार मोठमोठाले नेते भांडतायत, त्यांनाही माहिती आहे, पण ते कशाकरता भांडतायत, तुम्हाला मूर्ख बनवायला. मांगाचे लीडर मांगाला मूर्ख बनवतायत आणि महाराचे लीडर महारांना मूर्ख बनवताय. म्हणून दोघांनी शहाणं व्हावं. बाबासाहेबाला कार्ल मार्क्स की बुद्ध का लिहावा लागला तर त्याचं कारण हे होतं की ज्या कार्ल मार्क्सने अफूची गोळी म्हटलं, त्या अफूच्या गोळीमध्ये आजही मांग म्हणतो की आम्ही हिंदू मांग आहोत. काय म्हणतात ते, हिंदू मांग आहे. तो पुण्याचा कसबे आहे कुणीतरी, आणि तो सांगतो की मांगाच्या केरसुनीमध्ये लक्ष्मी आहे. आता ती बिचारी त्या झाडूच कशी पोहोचली हेच आपल्याला कळायला मार्ग नाही. आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवता, झाडूच जशी, आणि ती बी कोणाच्या केरसुनीत, मांगाच्या. आणि मांगाच्या केरसुनीत लक्ष्मी आहे आणि याला संध्याकाळचं खायला नाही. किती विरोधाभास आहे की मांगाच्या केरसुनीत लक्ष्मी आहे आणि वज्रमुठीत हिंदुत्व आहे. जरा शहाणं व्हायला शिका. भांडणं नका करू. मार्शल जाती आहेत तुम्ही, तुम्हाला तेच करण्याकरता RSS उद्युक्त करते. मांगही मेला तरी त्याला दुःख होणार नाही आणि महारही मेला तरी त्याला दुःख होणार नाही, कारण कुणीही मेला तरी तो आनंदच व्यक्त करेल. म्हणून मांगा आणि महाराने शहाणं व्हावं. तुमच्याच करता मी अण्णाभाऊ साठेचा उल्लेख केला होता पहिल्याच प्रवचनात. कारण का की त्यांच्यासारखा प्रतिभावंत माणूस कम्युनिझम मध्ये होता. बाबासाहेबाला ती धोक्याची सूचना वाटली होती. म्हणून कार्ल मार्क्स की बुद्ध, कारण त्यावेळेचा अमरशेख असेल, गव्हाणकर असेल, कोण होती, कला पथकातली मंडळी होती. अमरशेख हा तुमच्या नामदेव ढसाळाचा सासरा, मल्लिका ढसाळ जे आहेत ना, त्या अमरशेखाची पत्नी. कम्युनिस्ट बर्वे नाटककार नामदेव ढसाळ आणि तो बर्वे दोघं साडू साडू. मी सांगेल तुम्हाला अजून किती साडू साडू आहेत. आपण मूर्ख, खूप मोठे मोठे लोक साडू साडू आहेत. आपल्या पाचीच्या पाची नेत्याच्या बायका भटी नाही, आणि त्यांचे साडू कोण आहे ते मी सांगेल नंतरच्या प्रवचनामध्ये. आणि म्हणून कार्ल मार्क्स की बुद्ध हे बाबासाहेबाला लिहावं लागलं, कारण तुमचा उद्धार होण्याकरता तुम्ही आपसात भांडू नये, तुम्ही एकत्र यावं. आणि त्याच्याकरता बाबासाहेबांनी लिहिलेला हा ग्रंथ सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आपण कधी आव्हान नाही केलं कोणाला, ज्याला आवडेल त्यांनी बघावं, पण आज आपण आव्हान करूया. कारण बाबासाहेबांची इच्छा होती की त्यांचं लिटरेचर सर्वांपर्यंत पोहोचवावं, आणि आता ती आपली जबाबदारी आहे. मग तो छोटासा वाटा का होत नाही, आपण तो उचलूया आणि हा ग्रंथही मांग, महार, संभार, कोल्हाटी, डोंबारी यांच्यापर्यंत पोहोचूया आणि बघूया बाबासाहेब स्वीकारतात की नाही स्वीकारत.
त्यांच्यावर सोडून देऊया. म्हणून आजचा हा सिद्धांत माणसाला माणूस म्हणून वागवणं हा भगवान बुद्धाचा होता. आज आपण परत माणसासारखा ऐकला आणि माणसासारखाच माणसापर्यंत पोहोचू अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा प्रवचन आपण इथेच थांबूया.